नमस्कार. एकादशी आषाढ एकादशीच्या सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मैत्रिणींनो बघा, मी आज छान प्रकारे इथे साबुदाणा वडे इथे बनवलेले आहे आणि हे छान साबुदाणा वडे मी कशा प्रकारे बनवलेले आहे तो व्हिडिओ आज आपल्यासोबत शेअर करत आहे. तर बघा मैत्रिणींनो, सर्वात आधी मी इथे कढई ठेवलेली आहे. आता ही कढईमध्ये मी ते थोडा वेळ गरम होऊ देत आहे आणि हे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. नंतर मी इथे 3 आलू हे उकडून घेतलेले आहे. नंतर मी 2 मिरचीसुद्धा घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता बघा, तो छान प्रकारे फुगलेला आहे आणि हा सिल्वर कॉईनचा साबुदाणा आहे, छानपणे फुगलेला आहे. तर इथे बघा, इथे मी शेंगदाणे छान प्रकारे गरम करून घ्यायची आहे, भाजून घ्यायची आहे आणि त्या शेंगदाण्याची आपल्याला मिक्सरमध्ये ते बारीक करून घ्यायची आहे आणि छान बारीक पिठी करून घ्यायची आहे. आणि जे आलू आहे ते आलूची पण मी ते शिलटे काढून घेत आहे. आणि इथे बघा, हे जे आलू आहे ते आपल्याला साबुदाणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. आणि इथे जे 2 मी मिरची घेतले आहे ते मिरचीची मी इथे पेस्ट, म्हणजे थोडी मिरचीची पेस्ट करून घेणार आहे. आणि ही जी मिरची आहे ती कच्चीच आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, आलू सोलून झालेले आहे आणि माझे शेंगदाणे पण छान गरम झालेले आहे, शेंगदाणे पण भाजून झालेले आहे. आता मी याची पेस्ट करून शेंगदाण्याची पावडर करून घेणार आहे. आता बघा, इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे, म्हणजे पटकन असे हे जे वडे आहे ते कसे बनवायचे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इकडे आधी कढई ठेवून घेतलेली आहे तेल तापायला. आणि इथे बघा, मी 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि इथे छान प्रकार तो थोडा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे त्यामध्ये 3 जे आलू मी सालं काढून ठेवलेले होते ते आलू यामध्ये घालायचे आहे आणि ते छान प्रकारे मॅश करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर बघा, इथे आपल्याला किसणीने सुद्धा हे आलू आपल्याला बारीक करून टाकता येतं, पण मी ते हाताने टाकलेले आहे. त्यानंतर 1 वाटी मी इथे बघा, 1 वाटी मी इथे शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे. आणि इथे मिरची मी जी पेस्ट केलेली आहे ती मिरचीसुद्धा टाकून घेत आहे. आणि आता यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चम्मच जिरं घालायचं आहे आणि इथे नमक टाकायचं आहे. जेवढं आपल्याला नमक लागेल तेवढं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि इथे बघा, मी मिरची ही जास्त तिखट नसल्यामुळे मी इथे थोडं यामध्ये अर्धा ते पाऊण चम्मच तिखट घालून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून हे जे वडे आहे ते छान प्रकारे टेस्टी लागायला हवं आणि थोडा तिखटचा पण स्वाद लागायला हवं. यासाठी मी तो अर्धा ते पाऊण चम्मच यामध्ये तिखट घालून घेतलेला आहे. आता ही छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर त्याचे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर बघा, इथे छान प्रकारे दाबून आपल्याला छान प्रकारे इथे हे मिक्स करून घ्यायचे आहे. आणि जो साबुदाणा आहे तो आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचा नाही आहे, कारण की तो अशाच प्रकारे छान मुरलेला आहे. मी तो 3 ते 4 तास इथे मुरू दिलेला आहे. तर म्हणून तो छान प्रकारे मुरलेला असल्यामुळे यामध्ये छान प्रकारे मिक्स होणार आहे. तर आपण हे अशा प्रकारे बघा, मी इथे छान प्रकारे इथे मिक्स करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला वडे करून घ्यायचे आहे. तर तर बघा, इथे तेल जे आहे ते तापलेलं आहे आणि आता इथे मी वडे टाकून घेणार आहे. तर वडे करायच्या आधी आपल्याला थोडं हे जे सारण असते थोडं चिकट असते, म्हणजे ते हाताला लवकर लागतं, म्हणून इथे आपल्याला थोडं पाणी घ्यायचं आहे. आणि पाणी घेऊन इथे छान प्रकारे असे हातावर वडे थापून घ्यायचे आहे. आणि इथे जे वडे फुटायला नको यासाठी मधोमध थोडं छेद करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तेलामध्ये ते टाकून घ्यायचे आहे. तर मी इथे एका वेळेस मी ते 4 ते 5 वडे इथे तळून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपल्याला हे वडे तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे. मैत्रिणींनो, जर अशा प्रकारे आपण वडे तळले तर आपले वडे जे आहे तेलकट पण होणार नाही आणि वड्याला तेल पण राहणार नाही. तर ही मी एकदम मंद आचेवर न तळता थोडा पावर हा मोठा केलेला आहे आणि जेणेकरून ते आतमधूनही वडे छान शिजायला हवे. आणि थोडं आपल्याला मोठा पावर करून घ्यायचा आहे आणि नंतर थोडे शिजल्यानंतर आपल्याला पुन्हा कमी पावरमध्ये ते शिजवून घ्यायचे आहे, ते जेणेकरून ते जळणार नाही. आता इथे बघा, इथे छान प्रकारे ब्राऊन कलर येईपर्यंत ते वडे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. तर मैत्रिणींनो बघा, मी अशाच नवनवीन इथे रेसिपीज आपल्यासोबत शेअर करणार आहे.
तर माझं हे चॅनल जे पुष्पा पराते आहे ते तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ आणि लहान छोट्या मुलांचे जे एज्युकेशनल व्हिडिओ आहे ते मी सर्व आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर मैत्रिणींनो, माझं हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला तर कॉमेंट नक्की करा. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. आता इथे बघा छान प्रकारे हा कलर आलेला आहे आणि वडे पण छान शिजल्या गेलेले आहे. तर मी इथे आता हे जे वडे आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. तर आपल्याला जो गॅसचा पाव कमी करून घ्यायचा आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आता आपल्याला इथे खाली पेपरसुद्धा टाकता येतो, पण इथे वड्याला काहीच तेल नसल्यामुळे मी इथे पेपर घातलेला नाही आहे. त्यानंतर बघा इथे वडेसोबत मी इथे मठ्ठा करून घेत आहे. तर इथे मी जे दही आहे त्याला फेटून घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे आणि इथे मी जे थोडी फोडणी देऊन इथे हे जे मठ्ठा आहे हा बनवलेला आहे. तर एक मिरचा टाकलेला आहे आणि जिरं. अशा प्रकारे ही रेसिपी तयार झाली आहे. धन्यवाद.